फर्स्ट चॅप्टर हेरिडिटी इव्हॅल्युएशन्स आपण पाहिलाय. सेकंड सायन्सचा जो सेकंड पार्ट आहे त्यातला फर्स्ट हेरिडिटी इव्हॅल्युएशन आपण संपवलेला आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे तर तो आहे सायन्स टूचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट चॅप्टर मला वाटतं बऱ्यापैकी सिम्पल करून सांगितलेला आहे. एवढं सिम्पल तुम्हाला कोणीही सांगणार नाही, एवढं सिम्पल केलेलं आहे. आता हा जो सेकंड चॅप्टर आहे तो पण तसा खूपच किचकट आहे, म्हणजे समजायला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कारण बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतात आणि कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे अंडरस्टँडिंग होत नाही आणि नुसतं पाठ करून काय उपयोग होत नाही. ते तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. आपण फर्स्ट चॅप्टर जसं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या तशा ह्या सेकंड चॅप्टरला पण तुमच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहे. तर सेकंड चॅप्टर आपण सुरू करू. तर हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांची लाईफ प्रोसेस कसे होते, त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांची एनर्जी कसे प्रोड्यूस करतात, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी अँड सेल डिव्हिजन, लाईफ प्रोसेस. हे 4 टॉपिक आपण बघणार आहे. तर हे 4 टॉपिक डिस्कस करायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की तुमची गाडी असेल, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर, 2 व्हीलर असेल, ही जर चालायची असेल तर त्याला काहीतरी एनर्जी पाहिजे, बरोबर. विदाऊट एनर्जी नथिंग हॅपन. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्याला एनर्जी ही पाहिजेच. तर एनर्जी मग ते पेट्रोल डिझेल फॉर्म मधले असते. हे पेट्रोल डिझेल फॉर्म मधल्या एनर्जीवरून गाडी पुढे जाते. तसे आपली ह्युमन बिईंग, आपण आपला अभ्यास करायचा. आपण कसं इव्हॅल्युएशन कसं आलं, हेरिडिटरी हे पाहिलं की प्राण्यांचं पाहिलं, प्लॅन्टचं पाहिलं, नंतर आपलं स्वतःचं पाहिलं. तसंच आपण एनर्जी, आपण ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातो, त्याला काहीतरी कारण असेल ना. आपले मसल्स काम करतात, त्याला काहीतरी कारण असेल. वाय मसल डू दिस वर्क, मसल कसे वर्क करतात, आपण इथून पुढे जातो कसं, आपल्याला एनर्जी कुठून मिळते. एनर्जी म्हणजे काय की ही गोष्ट करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही कुठून मिळते, हे आपण आता ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये हे जे आहे ते तुमच्या बुक्स मधलं स्क्रीनशॉट आहे की लाईफ प्रोसेसमध्ये कॅन यू रिकॉल म्हणून हे दिलेलं आहे. तर हे आपण 4 टॉपिक पाहिले. पहिला क्वेश्चन कॅन यू रिकॉल मध्ये आहे, हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. म्हणजे तुम्ही जे फूड्स घेता त्यातले न्यूट्रिएंट तुमच्या बॉडी साठी कशी उपयुक्त आहेत. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर द बॉडी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स डाएट म्हणजे चांगला सकस आहार असणं काय गरजेचं आहे. विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय द मसल इन बॉडी. तुमच्या शरीरामध्ये मसल्स कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन करतात. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठले कुठले ज्यूस, डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत, हे काय काम करतात. विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑर वेस्टेज मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. म्हणजे शरीरामध्ये नको असलेले घटक कुठली सिस्टीम मधून बाहेर टाकले जातात. त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे एनर्जी सर्क्युलेटरी सिस्टीमची मदत कशी होती एनर्जी प्रोडक्शनसाठी. त्यानंतर हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. म्हणजे हे कंट्रोल आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया होतात त्या कशा कंट्रोल केल्या जातात, या सर्वांचा अभ्यास. हे जे क्वेश्चन्स आहेत आता तुम्हाला मी तुमच्या बुक्स मधले हे आपण आता पाहणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. ह्या प्रश्नांची उत्तर, ऑल दिस क्वेश्चन्स आर आन्सर इन दिस टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. सायन्समध्ये प्रश्न पडणं महत्वाचं आहे. नाहीतर सफरचंद खाली का पडलं झाडावरून, हे का हा प्रश्नच नाही पडला तर पुढे सायन्स डेव्हलपच होत नाही. तसे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळण्यासाठी तर आपल्याला सायन्सचा स्टडी करायचा आहे. आता गेल्या टॉपिकमध्ये, आता आपण तुमच्या प्रश्नांची उत्तराकडे जाऊ. गेल्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की सेल्स वगैरे सेल लेवलला पाहिलं. आता आपण परत सुरू करतो. वी आर ए ह्युमन बिईंग, म्हणजे आपण मनुष्य प्राणी, आपण काम करतो, बरोबर. वी आर डू द वर्क. वर्क कसं होतं तर एनर्जी होते. एनर्जी कुठून मिळते आपल्याला, तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि व्हिटॅमिन्स, बरोबर. म्हणजे आपण ह्युमन बिईंग आहे, वर्क करतो, म्हणजे या ठिकाणून त्या ठिकाणी जातो.
हे वर्क करताना एनर्जी मिळते. एनर्जी कुठून मिळते? वर्क एनर्जी कुठून मिळते? तर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि लिपिड्स, विटॅमिन्स एटसेट्रा. तर आता यातलं तुम्ही मला सांगा बरं, विच आर द प्रोटीन्स, आपण कुठले प्रोटीन्स आपल्या शरीरात असतात? प्रोटीन्स आपण कुठल्या गोष्टीतून घेतो? माहिती आहे तुम्हाला? पल्सेस, बीन्स, एग्स, चीज, चपाती, व्हेरी गुड, करेक्ट. मिल्क, येस. कार्बोहायड्रेट कोण सांगेल? wheat, rice, potatoes, honey, येस. हां. लिपिड? घी, ऑइल, म्हणजे तूप, तेल, ज्यातून आपल्याला लिपिड म्हणजे फॅट्स. लिपिड म्हणजे काय? फॅट्स. विटॅमिन्स? fat, फ्रुट्स. fruits, हां. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ऑल ग्रेन, यातून आपल्याला काय मिळतात? dry fruits. येस, आपल्याला काय मिळतात? विटॅमिन्स मिळतात. युजिंग दिस प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, विटॅमिन्स एटसेट्रा वी प्रोड्यूस एनर्जी. बरोबर. पण ही एनर्जी कशी काय? प्रोटीन खाल्ल्यावर मग एनर्जी कशी मिळते? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे. कार्बोहायड्रेट खाल्लं तर कशी एनर्जी मिळते हे आपल्याला शोधायचंय. म्हणजे आपण जेवल्यानंतर, आपण अन्न घेतल्यानंतर आपल्याला एनर्जी कशी मिळते हे शोधायचंय. आता आपल्याला हे तर आपण फाइंड आउट केलं की आपल्याला एनर्जी कशापासून मिळते. बरोबर. तुम्ही समजा आता चपाती खाल्ली तर त्या चपातीपासून एनर्जी कशी भेटते? समजा तुम्ही साखर खाल्ली तर साखरेपासून एनर्जी कशी मिळते? याची प्रश्नाची उत्तर आपण आता शोधणार आहे. म्हणजे ही एनर्जी मिळून आपण वर्क कसं करतो, वर्क करण्यासाठी ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीत असते. तुम्हाला कळते का मी काय सांगतोय? टॉपिक आतापर्यंत लक्षात आलं का? आपण काय कुठल्या दिशेने चाललोय, कशाची उत्तर शोधतोय, कळतंय का? Yes, sir. तुम्ही असा जर तुमचा चॅप्टर वाचायला गेला ना बुक्समधून, तुम्हाला काहीच कळणार नाही. म्हणजे की तुमची कुठलीच कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्याचा टॉपिक अजिबात समजत नाही. तर मी तुम्हाला हे सोपं करून सांगतोय. आता हे लिपिड, विटॅमिन्स झाल्यानंतर आपण आता परत काय करू? आता आपल्या ह्यात लाईफ प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस असतात, म्हणजे आपल्या शरीरात आपण कोणत्या कोणत्या प्रोसिजर करतो. तर आपल्या शरीरात कुठल्या कुठल्या सिस्टीम प्रोसेस करतात, कोण सांगताय? फर्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. दुसरी, सेकंड रेस्पिरेटरी सिस्टीम, Circulatory system, सर्क्युलेटरी सिस्टीम, अजून एक्सक्रेटरी सिस्टीम, येस, अजून control system, येस, कंट्रोल सिस्टीम. या सगळ्या ज्या ह्या सिस्टीम आहेत लाईफ प्रोसेस, सिस्टीम, येस, नर्वस सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम आहेत, या ज्या प्रोसेस आहेत, या प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी काय लागते? एनर्जी. ही एनर्जी आपल्या लोकोमोटरी प्रोसेस आहे, म्हणजे या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं. ह्या सर्व गोष्टीसाठी काय आवश्यक आहे? एनर्जी. आता ही एनर्जी आपल्याला कुठून मिळणार? तर तुम्हीच आत्ता सांगितलं की एनर्जी आपल्याला कुठून मिळते? एनीबडी? carbohydrates, fats, lipids, proteins, vitamins. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यातील हे जे आहेत प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स, विटॅमिन्स, त्यातील आपण आता एक पार्ट घेऊ, कार्बोहायड्रेट. आता हे कार्बोहायड्रेट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट ग्लुकोज, ग्लॅक्टोज, फ्रुक्टोज, शुक्रोज, हे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत, टाईप. म्हणजे कार्बोहायड्रेट कशात असतं? ग्लुकोज, फ्रुक्टोज, शुक्रोज, माल्टोज, ओएससी, ओज जे असतं ना, ओएससी, सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणजे तुम्ही साखर खाल्ली, शुगर आहे, त्यात सुक्रोज आहे, ग्लॅक्टोज आहे दुधामध्ये. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ओएससी, ते वेगवेगळे नावं आहेत कार्बोहायड्रेटची. ही कार्बोहायड्रेट पासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? की आपल्याला इन्स्टंट एनर्जी येते. ग्लुकॉन डी घेतलं, हे साखर असते. ही साखर तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देते. तुम्ही क्रिकेट खेळताना बघतात की प्लेयर्स येतात, मध्ये थोडं रेस मध्ये थोडंसं ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतात. तर ते काय असतं त्याच्यामध्ये? की त्याच्यामध्ये एनर्जी असणारी शुगर असते. शुगर, मग सुक्रोज असेल, माल्टोज, ग्लुकोज, शुगर असते. शुगर ही इन्स्टंट एनर्जी देते. त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एनर्जी मिळते, म्हणून तुम्हाला बरं वाटतं. किंवा लिंबू सरबत घेतलं जातं का? तर त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली असते पाण्यात. ते जे कार्बोहायड्रेट आहे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतं. तर हे जे सगळे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत,
हे लक्षात आलं का? ग्लुकोज, ग्लायक्टोज, फ्रुक्टोज, सुक्रोज हे नाव आहेत वेगवेगळ्या घटकांची, म्हणजे कार्बोहायड्रेट मध्ये असणाऱ्या सोर्सची. लक्षात येते का? हो हो सर. सर. आता हो सर. आता हा कुणाला काय प्रश्न आहे का? ठीक आहे. तर आता आपण प्रोसेस बघू नेमकी काय आहे. आपल्याला काय हवे? एनर्जी हवी, बरोबर. आता एनर्जी आपल्याला कशी मिळते? आता ही एनर्जीसाठी फर्स्ट सेल, तुम्हाला माहिती आहे की आवर ह्युमन बॉडी इज फॉर्म फ्रॉम द टिश्यू. आपली शरीर टिश्यू पासून बनले, आणि टिश्यू कशापासून बनलेला आहे? सेल पासून. ही जी सेल इज अ बेसिक अँड स्ट्रक्चर युनिट ऑफ द बॉडी, म्हणजे सेल ही सगळ्यात छोटी पेशी आहे आणि तो आपल्या शरीरातली बेसिक युनिट आहे. म्हणजे सेल मधूनच सर्व प्रक्रिया होतात बेसिक. तिथून तुम्हाला एनर्जी मिळते, तिथून तुमचे हेरिडिटरी कॅरेक्टर डिसाईड होतात, तिथून तुमच्या सगळ्या गोष्टी कुठं घडतात? सेलमध्ये. आता ही जी सेल आहे, सेल म्हणजे काय कळलं का? सेलमध्ये हो एक सर. सेलमध्ये काय असतं? ह्या सेलमध्ये या सेलमध्ये एटीपी असतं. एटीपी म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तुम्ही आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एटीपी. एटीपी म्हणजे एनर्जी सोर्स. जसा तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल जसं आहे, तसं एटीपी म्हणजे एनर्जी सोर्स. पण ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटचं लॉंग फॉर्म आहे. ते एटीपी काय आहे, कशाला म्हणतात, ते तुम्हाला हे चॅप्टर जसं 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 पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल. फक्त आता तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की ही जी एनर्जी सोर्स आहे, ही जी एनर्जी मिळणार आहे सेलमधून, ती कशापासून मिळणार आहे? एटीपी पासून. आता हे एटीपी म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे एटीपी म्हणजे काय? हा एटीपी म्हणजे काय? हा ते सांगतो. तुम्ही आता फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये जे सेल असते, आता आपण सेल्समध्ये बघितलं न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतात? जेनेटिक मटेरियल असतं, ते तुमचे कॅरेक्टर्स ठरवतात. तसं ह्या चॅप्टरमध्ये तुमची जी सेल आहे, त्या सेलमध्ये एटीपी असतं. तर एटीपी, जसं तुम्ही जेनेटिक मटेरियल लक्षात ठेवलं, तसं फक्त एटीपी लक्षात ठेवा. एटीपी इज नथिंग बट एनर्जी सोर्स. जिथं तुमची एनर्जी स्टोअर केलेली आहे त्याला एटीपी म्हणतात. आता ह्या एटीपी म्हणजे काय तुम्हाला आता कळणार नाही. जसं जसं चॅप्टर पुढे जाईल तसं तुम्हाला एटीपीची डेफिनेशन कळेल. आता आपण परत येऊ. आपली बॉडी कशापासून बनलेली आहे? सेल्स पासून बनलेली आहे. मिलियन्स ऑफ सेल्स इन अवर बॉडी. ह्या सेल्समध्ये काय आहे? एनर्जी सोर्स एटीपी. म्हणजे आतापर्यंत तुम्ही लक्षात घ्या काय, आतापर्यंत आपण सेल्समध्ये काय पाहिलं की त्या सेल्समध्ये काय काय असतं? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये तुमचं जेनेटिक मटेरियल आणि बाहेर सायटोप्लाझम. ह्याच्यामध्ये तुमचे जेनेटिक कॅरेक्टर्स, प्रोटीन सिंथेसिस होते, हे पाहिलं ना. तसं सेम ह्याच सेलमध्ये तुमची एनर्जी असते, त्याला एटीपी म्हणतात. इथपर्यंत लक्षात आहे. एटीपी एनर्जी सोर्स. एटीपी नावाचा, जसं तुम्ही आता लक्षात ठेवलं ना, क्रोमोझोम असतात आपल्या जेनेटिक कॅरेक्टरसाठी, प्रोटीन सिंथेसिसचा तिथे डीएनए, आरएनए असतो. सेम फक्त एनर्जीसाठी एटीपी असतो. म्हणजे असं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बनवलं एका सेलमध्ये की तुमचं सगळं कॅरेक्टरिस्टिक, तुमचे मॅपिंग, तुम्ही कसे दिसणार, काय दिसणार, हे याच्यात असतं. प्लस तुम्हाला एनर्जी कुठून मिळते? त्या सेलमधल्या एटीपीने भेटते, बरोबर. लक्षात येते का? तुम्हाला एटीपी हळूहळू समजेल. तुम्ही आता एटीपी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एटीपी इज नथिंग बट पेट्रोल डिझेल. तुमच्या गाडीला जसं पेट्रोल डिझेल लागतं तसं एटीपीतून पेट्रोल डिझेल मिळतं, आणि त्यामुळे आपण चालायला बोलायला, हे आता क्लास पण त्याच्यामुळे चालू आहे. एटीपीची एनर्जी आपल्याला लॉस होत आहेत मी बोलताना, आणि तुम्ही ऐकताना पण थोड्या कमी होत आहेत, पण एटीपी मुळेच आपण बोलू शकतो, चालू शकतो, कारण एटीपी तुम्हाला एनर्जी देते. लक्षात आलं? पण हे एटीपीला हो सर. एनर्जी कुठून मिळते? तुमच्या गाडीला एनर्जी कुठून मिळते? पेट्रोल कडून, बरोबर. पेट्रोल तुम्ही जाऊन भरता. तसं एटीपीला कोण देतं? एटीपीचा सोर्स काय आहे? ते पेट्रोल कुठून येतं? आखाती देशातून येतं, आणि आपण हे करतो प्रोसेस होऊन. तसं आपल्या ह्याला हे एटीपीला एनर्जी कोण देतं? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, विटॅमिन्स. संपलं. तेच प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स आणि विटॅमिन्स, हे जे आहेत हे त्याला एनर्जी देतात. फक्त ह्युमनचं असं हे स्ट्रक्चर की आपल्या शरीरात सगळी एनर्जी तयार होते आणि ती आपण यूज करतो. आपल्याला बाहेरून घ्यायची गरज नाही, फक्त आपण बाहेरून अन्न घेतो. प्रोसेस सगळी आपल्या शरीरात होती.
फक्त अन्न खायला लागतं. मग ते अन्न कुठलं असतं? प्रोटीन, कार्बोहायड्रेट. तुम्ही जे खातात त्यातले हे घटकांची नावं आहेत. त्यात जास्त कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे. हे एटीपीला एनर्जी पुरवठा. एटीपीला आता नुसतं भात खाल्ला तर डायरेक्ट तो काय एटीपीकडे एटीपी होणार आहे का तयार? नाही. त्याच्यावर एक प्रोसेस तयार होणार आहे. त्याचाच आपण अभ्यास करणार आहे की बाबा तुम्ही भात खाल्ला, चपाती खाल्ली तर त्याचं एटीपी कसं तयार होतं, एटीपी पर्यंत ते कसं जातं, एनर्जी कशी तयार होती, हे पाहायचंय. लक्षात येते का? हो सर. येस सर. हो सर. ओके. तर हे यातलं आता आपण काय करू? एनर्जी ह्या घटकांकडून मिळते आपल्याला. तर ही कशी मिळते एनर्जी ते पाहू आता. आता हाऊ एटीपी इज फॉर्म, म्हणजे एटीपी कसा तयार होतो हे पाहायचंय. त्याची प्रोसिजर काय, एटीपी कशी तयार होते हे पाहायचंय. तर हे एटीपी कसं तयार होतं हे पाहायच्या अगोदर रेस्पिरेशन, म्हणजे आता आपण पहिल्यांदा पाहिलं डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. तर रेस्पिरेशन म्हणजे काय? रेस्पिरेशन म्हणजे मी श्वास आत घेतला, मी ऑक्सिजन आत घेतला आणि बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडला, याला रेस्पिरेशन म्हणतात. बरोबर का? तुम्ही हे शिकलाय ना अगोदर? तुम्हाला माहिती? हो सर. म्हणजे आता मी ऑक्सिजन आत घेतला, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला, ह्याला रेस्पिरेशन म्हणतात. आता ह्या रेस्पिरेशनचा आणि एटीपीचा काय संबंध? ह्या रेस्पिरेशनचा आणि एनर्जीचा काय संबंध? हे तर आपल्याला स्टडी करायचं आहे. एटीपी कशी, ह्या एटीपीला कशी एनर्जी मिळते, हे एटीपी पर्यंत आपण श्वास आत घेतो बाहेर सोडतो, ह्याचा काय संबंध, हे तर आपल्याला स्टडी करायचं. तर आता हे बॉडी आहे, आपली बॉडी ऑक्सिजन शरीरात आत घेते, कार्बन डायऑक्साईड सोडते, ह्याला काय म्हणतात? रेस्पिरेशन. आता आपण जे शरीरात ह्याच बरोबर आपण फूड स्टफ घेतो, म्हणजे काहीतरी अन्न खातो, हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतं. हे अन्न खातो म्हणजे काय, आपण एटीपी खात नाही, तर त्यात प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, असे घटक असतात. हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतात. या कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असणाऱ्या, समजा ग्लुकोज, कार्बोहायड्रेट घ्या, ग्लुकोज, हा ग्लुकोजवर ऑक्सिजन कंबाईन होते, त्याला ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ते ती प्रोसेस कट करायचं, ग्लुकोजला कट करणं, ऑक्सिडेशन म्हणजे कट 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 करण्याची प्रक्रिया. मग त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजे त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं की पुढं काय होणार आहे? ऑक्सिडेशन O2 म्हणजे ऑक्सिजन त्याचं ऑक्सिडेशन ब्रेकडाऊन करतो. ऑक्सिडेशन नथिंग बट ब्रेकडाऊन. त्या ग्लुकोजचे ब्रेकडाऊन करतो ऑक्सिजन आणि त्यातून एटीपी फॉर्म होतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. गाडीला किक मारली, पेट्रोल गाडी सुरू झाली, पाठीमागून धूर निघतो. धूर म्हणजे नको असलेला घटक. सेम प्रक्रिया यामध्ये काय झालं? कार्बन डायऑक्साईड नको असलेला घटक तयार झाला, एटीपी तयार झाली, तुम्ही चालायला लागला. त्या आणि कार्बन डायऑक्साईड तुमच्या शरीराच्या बाहेर रेस्पिरेशन मधून बाहेर टाकला. तुमच्या लक्षात येते का? सेम प्रोसेस. म्हणजे फूड्स तुम्ही घेतलं, समजा त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, साखर घेतली, त्या साखरचं ब्रेकडाऊन कोण करणार? ऑक्सिजन. हा ऑक्सिजन कुठून मिळणार? ऑक्सिजन तुम्ही आत घेतला, तो ऑक्सिजन त्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन करणार, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. त्याचं ब्रेकडाऊन केले की दोन घटक तयार होणार, एक एटीपी आणि दुसरा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड नकोय शरीराला, टॉक्सिक आहे, बाहेर टाकून दिला. एटीपी पाहिजे, त्याची आपल्याला चालण्या बोलण्यासाठी येण्यासाठी वापर केला. सेम जसं तुमच्या गाडीमध्ये, टू व्हीलर, फोर व्हीलरमध्ये घडतं तसं शरीरात घडतं, फक्त शरीरात करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही घेतलेला ऑक्सिजन शरीरात, तुम्ही काय खाताना ऑक्सिजन घेऊ शकत नाही. ऑक्सिजन तुम्हाला श्वसनातूनच आत जाणार. तुम्ही फूड स्टफ खाता, म्हणजे फूड स्टफमधून तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स वगैरे असं तयार होतात. आता हे मी तुम्हाला इथं काय एक्सप्लेन केलंय, दीज आर कॉम्प्लेक्स. फूड स्टफ आर कॉम्प्लेक्स. म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणजे काय? बऱ्याच गोष्टीची कंपाऊंड एकत्र येऊन तयार झालेले कॉम्प्लेक्स फॉर्म. म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट पण आहे, प्रोटीन पण आहे, विटॅमिन पण आहे, मिनरल्स पण आहे. हे कॉम्प्लेक्स आहे. त्यात ग्लुकोज आहे, समजा तर लिपिड असेल, लिपिड म्हणजे तुम्ही तूप एक चमचा खाल्लं तर ते काय डायरेक्ट एटीपी होणार आहे का? नाही, त्याच्यावर एक प्रक्रिया होणार. ती प्रक्रिया म्हणजे लिपिड इज, समजा घी आहे, घी काय आहे? कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया होणार. कॉम्प्लेक्स म्हणजे डायरेक्ट तो काय एटीपी नाहीये. त्यातल्या त्यात समजा तुम्ही साखर आहे, साखर हा इन्स्टंट आहे, त्याच्यावर कमी प्रक्रिया होते आणि लगेच तुम्हाला एनर्जी भेटते.
म्हणजे तुम्ही आपल्या क्रिकेटमध्ये वगैरे जे ब्रेकला कोल्ड ड्रिंक्स त्यात काय साखरच असते. गोड लागतं ना ते, कारण तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देणार आहे. तुम्ही त्यावेळेस काय हे खात नाही, अंडी खात नाही किंवा चपाती खात नाही, कारण ते त्याची एनर्जी मिळायला वेळ लागणार आहे. ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये, आणि ते कॉम्प्लेक्स फॉर्मचं सिम्पल फॉर्म एटीपी पर्यंत नेण्याचं काम करायचंय, अजून व्हायचंय. त्यासाठी त्याला कोण कोण त्याचं कट 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 करणार आहे, त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याला ब्रेकडाऊन कोण करणार आहे, तर ऑक्सिजन करणार आहे. आणि ऑक्सिजन एकदा ब्रेकडाऊन केला की दोन फॉर्म तयार होतात, एक एटीपी आणि दुसरं होतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड नकोय, शरीराच्या बाहेर टाकला जातो. जो एटीपी एनर्जी सोर्स तो युटिलाइज केला जातो. तुम्हाला कळलं का व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स? कॉम्प्लेक्सचा अर्थ कळला? कोणी विचारला होता प्रश्न कॉम्प्लेक्सचा? मी हा, कळला का? म्हणाला कॉम्प्लेक्स म्हणजे तो कंपाऊंड आहे, त्यात बरेच गोष्टी आहेत. नुसतंच कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट पण कार्बोहायड्रेटमध्ये ग्लुकोज हे सुद्धा कंपाऊंड कॉम्प्लेक्सच आहे. ते काही एटीपी नाही. आपल्याला ते ब्रेकडाऊन करायचंय आणि त्याचं एटीपी करायचंय. एटीपी म्हणजे एनर्जी तयार करायची. ऑल दिस फूड स्टफ आपण जे खातो हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये म्हणजे कंपाऊंड फॉर्म मध्ये, असं रेडीमेड नाही. आता हे पेट्रोल कसं आत गेलं की कंबशन होऊन त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते. ती जी कंबशनची प्रक्रिया म्हणजे जळण्याची पेट्रोल, सेम ते एक ऑक्सिडेशन आपल्या शरीरात होतं कार्बोहायड्रेटचं आणि आपल्याला एनर्जी भेटते. कळलं का तुम्हाला हे ऑक्सिडेशन काय आहे आणि O2 ग्लुकोज O2 आणि एटीपी कसं तयार होते? येस सर. येस सर. आदित्य सांग बरं काय प्रक्रिया आहे? सर जे आपण फूडस्टफ खातो ते कॉम्प्लेक्स आहे आणि मग त्या कॉम्प्लेक्स मध्ये ना ग्लुकोज आणि ऑक्सिजन असतं आणि ते ऑक्सिजनचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि कार्बन डायऑक्साईड बनतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते. हा, मी थोडंसं करेक्ट करतो. हे जे ग्लुकोज आहे, ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन ऑक्सिडेशन ऑक्सिजनमुळे होतं. ऑक्सिजन त्याचं ब्रेकडाऊन करतो आणि एटीपी आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. बरोबर ना? बरोबर आहे का? मी करेक्ट हो केलेलं सर. आहे. अजून कोणाला सांगता येईल का ही प्रोसिजर? अजून कोण सांगू शकतं? तर फूड स्टफ हे कॉम्प्लेक्स असतं आणि ऑक्सिडेशन हा ग्लुकोजला ब्रेकडाऊन करतं आणि त्याच्यापासून एटीपी आणि CO2 हे होतं, तयार होतं. आणि एटीपी इज नथिंग बट एनर्जी सोर्स. तुम्हाला एनर्जी मिळते. आता कोणी उत्तर दिलं? मी सर. ओके, नाव काय? दुर्वा फाळके. ओके, तर आता बाकीच्या मुलांनी बोला ना. हे आदित्य आणि हेच तुम्हाला स्क्रीन दिसतेय का? नो सर, नाही सर. आता दिसतंय? येस सर. तर बाकीच्यांनीही बोलायचं आहे. तर बाकीच्यांनी उत्तर द्यायला सुरुवात करा आता इथून पुढं. तर तुम्हाला आता मी काय सांगतो, व्हॉट इज अ रेस्पिरेशन? रेस्पिरेशन इज नथिंग बट टेक द ऑक्सिजन अँड एक्सपेल द कार्बन डायऑक्साईड. And simultaneously some foodstuffs are we take some foodstuffs in complex form. These foodstuff in that food glucose is oxidized, म्हणजे break down by oxygen, and two components are formed. One is ATP and one is carbon dioxide. कळलं का तुम्हाला? येस सर. येस सर. आता आपण ह्याच्यानंतर पुढे येऊ. आता हे रेस्पिरेशन, म्हणजे तुम्हाला लक्षात येते का रेस्पिरेशन मी का सांगितलं तुम्हाला? की या रेस्पिरेशन मधूनच आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे. जर ऑक्सिजन नसेल तर ऑक्सिडेशन होणार आहे का, ब्रेकडाऊन होणार आहे का? नो सर. मग आपण रेस्पिरेशन बघतो. तर रेस्पिरेशनचे दोन टाईप आहेत. एक रेस्पिरेशन आहे बॉडी लेवल, दुसरं आहे सेल लेवल. आता हा जरा कन्सेप्ट नीट आहे का, तुम्हाला कळणार नाही. आता मी श्वास आत घेतला आणि नको असलेला घटक कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला, याला रेस्पिरेशन म्हणायचं. काय म्हणायचं? रेस्पिरेशन. श्वसन. बरोबर. हे बॉडी लेवलला झालं. म्हणजे मी श्वास आत घेतला, बाहेर टाकला. पण एवढंच होतं का शरीरात? श्वास आत घेतला, बाहेर टाकला. श्वास आत गेल्यानंतर काय होणार आहे? श्वास आत गेल्यानंतर काय होणार आहे हे
मी तुम्हाला सांगतो, नीट ऐकायचं. आता ह्या इथे एक पिक्चर दिले तुमच्या बरोबर, दिसतंय का नाही दिसत? हे मोठं करून, हे दिसतंय सर. हे आहे हो सर, दिसतंय. ही रिस्पायरेटरी सिस्टीम. आता इथून हे तर नावं द्यायला सांगितलं तुमच्या पुस्तकामध्ये. कोण सांगतंय? हे नॉस्ट्रिल, ओके, हे माउथ, हे लॅरिंग्स, हे सॉरी फॅरिंग्स, बरोबर. हे Pharynx. हा, हे काय आहे? ब्रॉन्काय म्हणजे लंग्स, राईट लंग्स, Bronchi. लेफ्ट लंग्स, बरोबर. हे काय आहे? कोण सांगेल? हे Diaphragm. डायफ्रॅम, बरोबर. आणि ॲल्व्हिओलाय. आता हे तुम्हाला ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगतो. ह्या नाकातून आपण असा श्वास घेतला, बरोबर, तो खाली खाली गेला. इथे दोन घटक असतात, दोन ट्यूब असतात. एक असती अन्ननलिका म्हणजे इसोफेगस, ज्यातून आपण अन्न खातो ते, आणि सेकंड असते ट्रॅकिया म्हणजे ज्यातून श्वास आत घेतो. म्हणजे दोन पाईप्स असतात शरीरात. आपल्या इथं दोन, एक श्वास जाण्यासाठी आणि दुसरं अन्न जाण्यासाठी. हे चित्रात कळते का तुम्हाला? तर हे जे आपण चित्र दाखवलं ह्याच्यामध्ये इयर म्हणजे तुम्ही घेतलेली इयर, ह्या नाकातून फॅरिंग्स मधून ह्याला ट्रॅकिया म्हणतात. फॅरिंग्स म्हणजे गळ्याचा भाग, त्या ह्यातून ट्रॅकियाचे दोन भाग होतात, राईट लेफ्ट. आपल्याला दोन लंग्स आहेत, याला लंग्स म्हणतात. हे दोन लंग्स मध्ये डिवायडेशन होतं, आणि हे लंग्स मध्ये जसं इथं 2 डिवाइड झालं तसं पुढे प्रत्येक ब्रॉन्किओचं डिवाइड होत जातं. हे बघा, असं हे डिवाइड होत जातं, आणि एकदम शेवटच्या एंडला हे डिव्हिजन म्हणजे आता ट्रॅकियाचे दोन भाग झाले, परत त्या दोनचे दोन भाग होऊन एकदम लास्ट एंडला ॲल्व्हिओलाय, असं याला काय म्हणतात? ॲल्व्हिओलाय. लक्षात ठेवा, काय ॲल्व्हिओलाय. तुमच्या बुक्समध्ये हे पिक्चर आहे. तर हे ॲल्व्हिओलाय असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं? आता श्वास कुठं आला? ॲल्व्हिओलाय, इथून इथपर्यंत ॲल्व्हिओलाय पर्यंत आला. हे द्राक्षाच्या घडासारखं दिसतंय का तुम्हाला? हॅलो, हो सर. हा. तर हो सर. ह्या ठिकाणी काय होतं तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला सिम्पल करून दाखवतो. तुम्ही घेतलेला ऑक्सिजन एकदम ॲल्व्हिओलाय पाशी आला. ह्या इथं ब्लड व्हेसल आहे म्हणजे तुमची रक्तवाहिनी आहे. या रक्तवाहिनीमध्ये रेड ब्लड कॉर्पस्कल, WBC, RBC आहे, आणि बाहेरून तुम्ही ऑक्सिजन आलाय, आणि हा ऑक्सिजन या सेल्स मधून आत जातो, बरोबर. आणि हा ऑक्सिजन आत घेतला जातो. हे सगळं कुठं होतं माहिती का? इथं ॲल्व्हिओलाय येत होतं. लक्षात घ्या, कुठं होतंय? ह्या ठिकाणी होते. हा, हे O2 आतमध्ये आला, आणि नको असलेला, आता आपण पाहिलं, नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हा बाहेर कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर येणार, इथून येऊन नाकावाटे बाहेर टाकला जाणार. म्हणजे हे ऑक्सिजन आत आला, याला रेस्पिरेशन. बॉडी लेवलचं पण रिपीट करा ना. कुठलं? म्हणजे ऑक्सिजन कुठल्या याच्यातून बाहेर येतं ते बॉडी लेवलचं. Yes. बॉडी लेवल. हा, आता ऑक्सिजन आत घेतला, बरोबर, आणि नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला, ह्याला काय म्हणतात? बॉडी लेवल. हो सर. कळलं? आता हा ऑक्सिजन आत आला, त्या ट्रॅकियाचे दोन पार्ट झाले, एक राईट एक लेफ्ट. राईटचे परत डिव्हिजन झाले, ब्रँचेस होऊन शेवटी हे खूप छोटे ब्रँचिंग होऊन शेवटी ॲल्व्हिओलाय. द्राक्षासारखं दिसतंय ना, याला ॲल्व्हिओलाय म्हणतात. हे रेड आणि कलरमध्ये, ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेलं आहे. तर ह्यामध्ये हा ऑक्सिजन तिथपर्यंत ॲल्व्हिओलाय पर्यंत गेला की तुम्हाला इथलं मोठं चित्र करून दाखवतो. इथं हा ऑक्सिजन आला, बरोबर. ही ब्लड व्हेसल्स आहेत, मायक्रो बारक्या आर्टरीज आहेत, बारक्या कॅपिलरी आहेत. त्याच्यामध्ये काय तयार झाले? ATP तयार झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. तो कुठं बाहेर टाकणार? तर हा कार्बन डायऑक्साईड इथून बाहेर जातो आणि ऑक्सिजन आत घेतला जातो. आणि आता आपण बाहेर काय पाहिलं? तेच पाहिलं ना बॉडी लेवलला. ऑक्सिजन घेतला आणि ऑक्सिजन बाहेर टाकला. तेच फक्त सेल लेवलला, स्मॉल सेल लेवलला ऑक्सिजन आत घेतला, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला. याला सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन असे म्हणतात. लक्षात आलं का नाही आलं? सेल लेवलला, ह्या सेल लेवलला सुद्धा तेच चालू आहे. ऑक्सिजन आत घ्यायचा, कार्बन डायऑक्साईड बाहेर ठेवायचा. हे कुठं चाललंय सगळा प्रकार? इथलं मायक्रो. आता हे माझे बॉडी लेवलला ऑक्सिजन आत घेते, बाहेर सोडते,
कार्बन डायऑक्साईड हे बॉडी लेवल. पण माझ्या आतमध्ये जाऊन आपण बघितलं, म्हणजे समजा हा ऑक्सिजन आत गेला, पुढे काय केलं त्यांनी, इथं गेला, इथून लगेच बाहेर आला का, नाही, त्यांनी आतमध्ये एकदम मायक्रो लेवलला जाऊन जी सेल आहे, म्हणजे तुमच्या समजण्यासाठी समजा ही एक मोठी सेल आहे, ब्लड व्हेसल्स एक छोटीशी मायक्रो, ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे आणि ह्याला आता ऑक्सिजनची गरज आहे. हा ऑक्सिजन आत आला आणि नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला आणि आपण बाहेर श्वास टाकला आणि परत ऑक्सिजन आत घेतला, बाहेरचा टाकला. हे जे या सेल लेवलला चालू आहे, ऑक्सिजन घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचं, ह्याला सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणतात. कळलं का नाही? का डोक्यावरून गेले? काय कळलं का नाही तुम्हाला? हो सर, समजलं. कुणाला हो समजलं? सर. बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल कुणाला, तुम्ही पुस्तक वाचलं तर काहीच कळणार नाही तुम्हाला, पण हे आत्ता कुणाला कळलंय का? कुणाला प्रॉब्लेम आहे आजचा? नाही, मी परत सांगतो, नाही कळलं तर सर रिपीट करा ना. परत रिपीट. बर, हे तरी कळलं ना? आपल्याला काय शोधायचे? व्हॉट इज एटीपी. एटीपी शोधायची, त्याची प्रोसिजर शोधायची, तर त्यासाठी आपल्याला रेस्पिरेशन म्हणजे काय हे कळलं पाहिजे. श्वसन, रेस्पिरेशन म्हणजे मी आज श्वास घेतला, बाहेर सोडला, हे ऑक्सिजन आत घेतला, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला, ह्याला रेस्पिरेशन म्हणायचं. ऑक्सिजन आत घेतला बॉडीने, बाहेर टाकला. आता ह्या सायमल्टेनियसली दुसरी प्रक्रिया काय चालू आहे? फूड स्टफ, म्हणजे आपण काहीतरी अन्न घेतलं, हे कुठल्या फॉर्म मध्ये? कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये. कॉम्प्लेक्स म्हणजे त्यात कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे, सगळंच. परत कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज आहे, पण ते ग्लुकोज म्हणजे काय एटीपी आहे का? नाही आहे, त्याचं एक कॉम्प्लेक्स फॉर्म आहे. आता हे ग्लुकोज म्हणजे काय असतं? तुम्हाला फॉर्म्युला माहिती का? C6H12O6 माहिती आहे कार्बोहायड्रेटचा? त्या कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतो ग्लुकोज. त्याला हा ऑक्सिजन ब्रेक डाऊन करतो ह्या ग्लुकोजला, म्हणजे त्यालाच ऑक्सिडेशन म्हणतात. आणि ब्रेक डाऊन झाला की दोन घटक तयार होतात, कार्बन डायऑक्साईड आणि एटीपी. मग कार्बन डायऑक्साईड नकोय, तो बाहेर टाकून दिला आणि एटीपी एनर्जी सोर्स म्हणून वापरला. हे जे रेस्पिरेशन आहे हे आपण दोन लेवलला होतं, एक म्हणजे बॉडी लेवल, दुसरं सेल्युलर लेवल. बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणजे काय? बॉडी लेवलचं रेस्पिरेशन म्हणजे मी श्वास आत घेतला आणि बाहेर सोडला, इट इज अ बॉडी लेवल. इनहेलिंग अँड एक्सहेलिंग. येस, इट नथिंग बट बॉडी लेवल रेस्पिरेशन. पण आता सेल्युलर लेवलला काय होतं, तर हे तुम्ही श्वास घेतला, बरोबर, तुम्ही श्वास आत घेतला, हा श्वास आत घेतला, यातून हे ट्रेकिया म्हणतात त्याला. हे तुम्हाला नाव माहिती आहेत ना? गेल्या वर्षी झाले ना? हो सर. हे ट्रेकिया डिवाइड राईट लेफ्ट, एक राईट लंग्स, एक लेफ्ट लंग्स, परत त्याचं डिव्हिजन होत जाऊन एक सेल्युलर लेवलला अल्व्हिओलाई पर्यंत येते. अल्व्हिओलाई म्हणजे असे द्राक्षाच्या घडासारखे तिथं गुच्छ असतो आणि त्याच्यामध्ये एक आर्टरी आणि एक व्हेन्स, आर्टरी आणि व्हेन्स तिथं जवळ असतात. तर तुम्हाला हे मायक्रो लेवलला करून दाखवतो. हे तुमचा ऑक्सिजन इथपर्यंत पोहोचला, इथे एक मायक्रो व्हेसल्स आहे, म्हणजे आर्टरी आहे. ह्या आर्टरीमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, परंतु एटीपीने ब्रेकडाऊन केलेला कार्बन डायऑक्साईड. कुठला कार्बन डायऑक्साईड? हा, बरोबर, लक्षात येते का? ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनचं. हा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये शरीराच्या, बाहेरून आला ऑक्सिजन, ऑक्सिजन ह्या आर्टरीमध्ये आत प्रवेश केला. कुठून केला प्रवेश? अल्व्हिओलायच्या इथून. आणि नको असलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला. हे जे सेल लेवलला घडतंय, या तुमच्या इथं जे घडतंय ह्या ठिकाणी, याला सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतात. न तिथं काय तेच रेस्पिरेशन चालू आहे, ऑक्सिजन घ्यायचं, कार्बन डायऑक्साईड सोडायचा. बॉडी लेवलला इनहेल आणि एक्सेलचं झालं. सेम प्रोसेस इज हॅपन इन सेल लेवल. इट इज कॉल्ड रेस्पिरेशन, म्हणजे intake of oxygen at cell level and exhale of carbon dioxide from cell level is called cellular level respiration. आता कळलं का? परत सांगायचंय? समजलं ना? आता कोणी सांगेल का व्हॉट इज द टाइप ऑफ रेस्पिरेशन? देर आर टू टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. वन इज बॉडी लेवल रेस्पिरेशन and cellular. आणि व्हॉट इज अ बॉडी लेवल रेस्पिरेशन? Inhaling and exhaling. At the body level respiration and
and cellular respiration. Yes, body level respiration means inhale of oxygen and exhale the carbon dioxide is called body level respiration. Similarly, at the cellular level, oxygen from environment, whatever you taken, oxygen is enter into the cell, and uh, byproduct or carbon dioxide is exhale from the cell is called cellular level respiration. हे तुमच्या बुक्समध्ये आहे, पण ते खूपच शॉर्टमध्ये तुम्हाला कळणार नाही. तुम्ही जर एक्झाममध्ये असं रेस्पिरेशन 2 टाईप असं मी जसं चार्ट केला असं करून टाकलं ना, तुम्हाला आउट ऑफ मार्क देतील. ह्याला विषयच कळलाय म्हणतील. बॉडी लेवल, सेल्युलर लेवल, खाली काय लिहिलंय हे कोण वाचणार नाही. की त्यांना 2 टाईपचे रेस्पिरेशन आहे. तेच आहे, फक्त आपण त्याचं डिव्हिजन केले समजण्यासाठी. बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. आता पुढे जायचं का? आता कुणाला शंका आहे का? हो सर. नो सर. नो सर. ओके. हे कशासाठी चाललंय तुम्हाला माहिती आहे ना? हे आपण कशासाठी अभ्यास करतोय? व्हॉट इज एटीपी? आपल्याला एनर्जी कशी मिळते याचा अभ्यास चालू आहे. रेस्पिरेशन कशासाठी पाहतोय? हाऊ एटीपी फॉर्म, आपल्याला एनर्जी कशी मिळते, आपण ती कशी युटिलाइज करतो. त्यासाठी रेस्पिरेशन समजणं गरजेचं आहे. तर रेस्पिरेशन आपण पाहिलं. आता परत आपण सेल लेवलला येऊ. आपली बॉडी, ह्युमन बॉडी इज मेडअप ऑफ द सेल. बरोबर, आपलं ह्युमन बॉडी ही सेलनी बनलेली आहे. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ युअर सेल. बरोबर, तुम्हाला मी पहिल्या चॅप्टरमध्ये सेल काय शिकवलंय, त्यात तुम्हाला मी हे सांगितलं, हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आत जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर, हे जे आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, याला सेल मेम्ब्रेन म्हणतात. आणि याला सायटोप्लाझम म्हणतात. हो जो घटक आहे ना बाहेर, न्यूक्लियसच्या बाहेरचं जेवढं आहे त्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. हे पण सायटोप्लाझम. आता आपण न्यूक्लियस मधले कॉम्पोनंट पाहतोय. जेनेटिक मटेरियल फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं. आता सेकंड मध्ये या सायटोप्लाझम मध्ये अजून एक घटक आहे, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. मायटोकॉन्ड्रिया काय म्हणतात त्याला? मायटोकॉन्ड्रिया इज अ एनर्जी सोर्स. म्हणजे ऐकायला येते? मायटोकॉन्ड्रिया इज अ नथिंग बट एनर्जी सोर्स. आपण सेल लेवलला आहे. आताच आपण ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी असतो. लक्षात येते का? एटीपी इज नथिंग बट पॉवर हाऊस. तुमची सगळी एनर्जी त्या एटीपीत असते. म्हणजे तुमच्या प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, सेलला सेल मेम्ब्रेन असतं, आणि हे बाहेर सायटोप्लाझम असतो. ह्या सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय असतो? एटीपी. लक्षात येतंय का लक्षात? आता हे एटीपी अजून आपण पोहोचलोच नाही की बाबा एटीपी कसं, एटीपी एनर्जी कशी तयार करतो हे अजून पोहोचलो नाही. फक्त एवढं तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा की आपण हे सगळे एटीपी कसे तयार होते हे शिकणार आहे. हाच चॅप्टर आहे. एटीपी कुठं असतं? तुम्हाला एटीपी वर क्वेश्चन आला तर ह्युमन सेल किंवा कुठल्याही सेल, ह्युमन सेल कंटेन द न्यूक्लियस. Outside the nucleus there is a cytoplasm. Cytoplasm contain mitochondria. Mitochondria contain ATP. ATP is nothing but powerhouse of our cell or our body. लक्षात आलं? असं सिंपल तुम्हाला सिंपल लिहिता येईल. कन्सेप्ट क्लिअर आले तर. तुम्हाला हे सेलचं स्ट्रक्चर कोण सांगू शकतील का? मला कोणी एकाने सेलचं, आता जे नेहमी बोलतात ना, दुर्वा आणि आदित्य सोडून बाकीच्याने सांगायचं. सांगा सेल कोण सांगतोय? पॉवर वाढली. हा, कोण बोलतंय? कुणीतरी एकाने सांगा ना, म्हणजे बाकीच्यांना कळते का नाही कळणार नाही. सेलची सगळी माहिती सांगा. व्हॉट इज अ सेल? Every cell हा, has a nucleus. येस, हे न्यूक्लियस. Our genetic material is in our nucleus. In the cell, mitochondria is present, in which ATP is present, means the power source of our body. व्हेरी गुड. अजून कोण सांगेल? अजून खराडे कोण आहे? खराडे सांगा. Yes, sir. हा सांगा. नाव काय तुमचं?
नाव काय? आदिती खराडे. काय? आदिती हा, आदिती सांग बर सेलची माहिती. सेल मध्ये काय काय असतं? समोरच आहे, मोबाईलवर वाचून सांगायचे. जेनेटिक मटेरियल, न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन. बर. सॉरी, हम्म. जेनेटिक मटेरियल, न्यूक्लियस. नाही, असं नका सांगू, असं सांगा. ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ द सेल. सेल इज अ युनिट, फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ अवर बॉडी. सेल कंटेन न्यूक्लियस. असं सांगा. न्यूक्लियस हॅव्हिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सेल हॅव्हिंग सेल मेम्ब्रेन. इन outside the nucleus there is a cytoplasm. Cytoplasm contain mitochondria. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्येच एटीपी असतो आणि एटीपीचं पॉवर हाऊस ऑफ अवर बॉडी. पुढं कोण सांगेल आता दुसरा? तुम्हीच सांगा परत. आदिती ना? कराडे. बर. दुसरं कोण सांगेल का? राऊत. राऊत. बर, दुसरं कोणाला सांगायचंय का? ऐकायला येते का? आदित्य सांग रे. हा, वाघमोडे. हा, Functional unit of the body. येस, करेक्ट. Cell is the component that carries hereditary characters. येस. पुढं पुढं आदित्य. दुर्वा. Yes, sir. हा, एक्सप्लेन सेल. सर सेल एक ना फंक्शनल एक सर सेल एक ना एक मिनिट. मायटोकॉन्ड्रिया आदित्य मध्ये डीएनए मॉलिक्युल ते सगळं आणि Power house. आदित्य, आता तू पहिल्यापासून सांग. आदित्य. सर सेल एक ना फंक्शन सर सेल एक ना फंक्शनल युनिट आहे आणि त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि मायटोकॉन्ड्रिया आहे आणि न्यूक्लियस आतमध्ये डीएनए मटेरियल आहे आणि मायटोकॉन्ड्रिया एक हाऊस आहे आणि त्याच्या आतमध्ये एटीपी आहे. व्हेरी करेक्ट. हेच तुम्हाला असं म्हणजे एनर्जी. करेक्ट, व्हेरी करेक्ट. आता इथून पुढे आपल्याला सेल लेवलला आपण पाहिलं की व्हेअर इज अ मायटोकॉन्ड्रिया आणि व्हेअर इज एटीपी आणि हाऊ द एटीपी इज फॉर्म, व्हेअर एटीपी फॉर्म. हे सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, बरोबर, आणि न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल असतं. आता परत आपण रेस्पिरेशन कडे येऊ. आपण रेस्पिरेशनचे 2 टाईप पाहिले, बॉडी लेवल, सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवलला परत 2 आहेत, एक एरोबिक आणि ॲनारोबिक. एरोबिक आणि ॲनारोबिक. एरोबिक तुम्हाला एक वय करायला सांगितले, एक नोटबुक मध्ये अर्थ लिहायला सांगितले कुठल्या कुठल्या. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग. लिहून घ्या तुमच्यात. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग. ॲनारोबिक, ॲन म्हणजे नो, ओबिक, ॲनारोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन. म्हणजे 2 सेल्युलर लेवलला 2 टाईपचे रेस्पिरेशन होतात, एक एरोबिक आणि एक ॲनारोबिक. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनचा यूज केला जातो. तुम्ही ऐका असेल की एरोबिक करायला चाललोय, एक्सरसाइजचे प्रकार आहेत माहिती ना एरोबिक. कुणी ऐकलं? कुठलं? येस, एरोबिक आणि anaerobic. सेल्युलर. आपण पाहतोय रेस्पिरेशन 2 टाईप. बॉडी लेवल मी आज श्वास घेतला, बाहेर सोडला, हे बॉडी लेवल. सेल्युलर लेवलला मग आत्ताच एक्सप्लेन केलंय. जेव्हा सेल्युलर लेवलला रेस्पिरेशन मध्ये आपण ऑक्सिजनचा यूज करतो, म्हणजे एरोबिक म्हणजे एरोबिक म्हणजे ऑक्सिजन ज्याच्यात यूज होतो त्याला एरोबिक म्हणतात. म्हणजे आपण ऑक्सिजनचा यूज करतो त्याला एरोबिक म्हणतात. आणि ज्या सेल्युलर लेवल रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचा यूज होत नाही त्याला ॲना म्हणजे नो, ॲनारोबिक, ऑक्सिजन नसलेला. आता तुम्ही ऐकलं असेल की एरोबिकच्या क्लासला चाललोय. आता सिटीमध्ये असते ही पद्धत. एरोबिक ऐकलं ना तुम्ही? एरोबिकचे क्लास. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन वापरून आम्ही एक्सरसाइज करतो, ते एरोबिक. ॲनारोबिक विदाउट ऑक्सिजन सुद्धा रेस्पिरेशन आहे, तुम्हाला आपल्याला शिकायचे ते कसं आहे.
ते एनोरोबिक कसं असतं, तिथं ऑक्सिजन न यूज न करता जे एनोरोबिक कसं असतं. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात, एरोबिक म्हणजे ऑक्सिजन असलेलं, एनोरोबिक म्हणजे ऑक्सिजन नसलेलं. स्पेलिंग लक्षात घ्या, ANA लावायचं फक्त. स्पेलिंग एन म्हणजे नो, हे लॅटिन सगळं. एरोबिक म्हणजे ऑक्सिजन, एनोरोबिक म्हणजे विदाउट ऑक्सिजन. या एरोबिक मध्ये आपण पाहिलं की ग्लुकोज आहे, त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि एटीपी फॉर्म होतं. आता एटीपी कसं फॉर्म होतं, तर तीन तीन टप्प्यात होतं. पहिलं होतं ग्लायकोलायसिस, दुसरं एसीटी आणि ईटीसी. एसीटी म्हणजे ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि ईटीसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता हे तुम्हाला आत्ता म्हणजे एरोबिक मध्ये एटीपी फॉर्म होतं आत्ता कळलं, पण त्याच्यात तीन तीन स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, म्हणजे जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होणार. ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्या एसीटी प्रक्रिया तयार होते, म्हणजे ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिडची दुसरी प्रक्रिया होते. आणि त्यानंतर तिसऱ्यामध्ये ईटीसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर चेन रिॲक्शन. या नावाला अजिबात घाबरू नका, हे तुम्हाला ईटीसी काय आहे हे पुढच्या लेक्चरला तुम्हाला क्लिअर होणार आहे. फक्त आता लक्षात ठेवा, तीन स्टेप मध्ये एटीपी फॉर्म होतं. एक ग्लायकोलिसिस, ईटीसी आणि ईटीसी, म्हणजे हे छोटे लॉंग फॉर्म, छोटे छोटे त्याचे शॉर्ट फॉर्म आहेत. ह्या प्रक्रिया आहेत त्या सेलमध्ये गेल्यानंतर, ह्या सेलमध्ये आतमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये या प्रक्रिया घडायच्या अगोदर, समजा हा सायटोप्लाझम आहे, तुम्हाला सांगतो, हा सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. हा जो सायटोप्लाझम, न्यूक्लियसच्या बाहेरचे सगळे घटक सायटोप्लाझम म्हणतात. या सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज आहे. हे ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं, म्हणजे कोणी करतं, ऑक्सिजन त्याला ब्रेकडाऊन करतं. इथून ऑक्सिजन आत आला, ऑक्सिजनने त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं. ब्रेकडाऊन केल्यानंतर हे जे ब्रेकडाऊन केलेलं आहे, ह्या ब्रेकडाऊन केल्यानंतर त्याला ऍसिटिल कोएन्झाईम तयार होतं आणि ते ऍसिटिल कोएन्झाईम ह्या मायटोकॉन्ड्रियात जातं आणि मायटोकॉन्ड्रियात जाऊन पायरुविक ऍसिड तयार होतं. आणि हे पायरुविक ऍसिड NADH आणि तयार करतात आणि त्याच्यापासून NHDP पासून आणि ह्याच्यापासून तीन आणि ह्याच्यापासून 2 असे 5 ATP मॉलिक्युल्स फॉर्म होतात. फक्त तुम्ही एक तर हे परत सांग ना, काय आता सांगितलेलं ते. आता सांगितलेलं ना, हे पुढच्या लेक्चरला होणार. TCAETC काय आहे, फक्त तुम्हाला आता मी थोडक्यात सांगितलं की या सायटोप्लाझम मध्ये जे परत सांगतो, या सायटोप्लाझम मध्ये जे कार्बोहायड्रेट आहे, जे ग्लायक्टोज आहे, ग्लुकोज आहे, ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. ह्याला ग्लायकोलिसिस म्हणतात, फर्स्ट स्टेप. हे ग्लायकोलिसिस झाल्यानंतर हे असं ब्रेकडाऊन झालं, हे तुमचा C6H12O6 हे ग्लुकोज हे ब्रेकडाऊन होणार ऑक्सिडेशनमुळे, एटीपी कार्बन डायऑक्साईड, ह्याला म्हणायचं ग्लायकोलिसिस. आता ह्या ग्लायकोलिसिस झाल्यानंतर, ही ग्लायकोलिसिस प्रक्रिया झाली. ह्या ग्लायकोलिसिस झाल्यानंतर हे कुठं घडलं, सायटोप्लाझम, ही सेल, हे न्यूक्लियस हे सेल, त्याच्यामध्ये या ग्लायकोलिसिस मध्ये 3 घटक तयार होतात. पायरुविक ऍसिड, H2 म्हणजे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. हे पायरुविक ऍसिड जे आहे, हे H2O तर पाणी, आपल्या शरीरात पाणीच पाणी, ते पाण्यामध्ये ते ऍब्सॉर्ब होऊन जाईल आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जाईल. या पायरुविक ऍसिडचे पुढं कन्व्हर्जन होतं ऍसिटिल कोएन्झाईम ए. ह्या प्रक्रियेला TCA म्हणतात, म्हणजे पायरुविक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाईम ए तयार होण्याला प्रक्रियेला काय म्हणतात, TCA म्हणजे ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. म्हणजे हे कुठं घडणार आहे, हे मायटोकॉन्ड्रियामध्ये ऍसिटिल कोएन्झाईम ए जे आहे ह्याचं डिवायडेशन होणार, त्याच्यातून NADH2 आणि FADH2 आणि कार्बन डायऑक्साईड तयार होणार, याला TCA म्हणतात. आता हे TCA मध्ये हे NADH2 काय आहे, FADH2 काय आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण हे थोडक्यात आता पुढची प्रक्रिया पूर्ण करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे जे NADH2 आणि FADH2 जे तयार झालेलं आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये, त्यातला NADH2 जो आहे 3 मॉलिक्युल्स एटीपी तयार करतो, FADH2 2 मॉलिक्युल्स तयार करतो, असे 5 मॉलिक्युल ऑफ एटीपी तयार होतात. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला हे सगळं सोपं करून सांगणार आहे. फक्त आता तो टॉपिक पुढचा आहे आपला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्लायकोलिसिस, TCA
TC आणि ETC पाहणार आहे. तुमच्या लक्षात आलं का आतापर्यंत? फक्त तुम्हाला एवढं ग्लायकोलिसिस पर्यंत जरी कळलं, सेल्युलर लेवल, एरोबिक, एनारोबिक, हे आजचे सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत का? म्हणजे आपण आज रेस्पिरेशन बघतोय. रेस्पिरेशन मध्ये बॉडी लेवल, सेल लेवलला एरोबिक, एनारोबिक हे सगळे प्रकार क्लिअर झालेत का? कुणाला काही शंका आहे का? हो सर. कुणाला काही शंका आहे का? म्हटलंय सर. मग TCA काय? सगळं समजलं, क्लिअर. क्लिअर. आता पुढचे लेक्चर आपलं मला वाटतं पुढच्या रविवारी होईल का मध्ये कधी होईल, मी तुम्हाला ग्रुपवर टाकतोच आहे. फक्त आता एक उद्या किंवा परवा आपण फक्त प्रोटीन सिंथेसिसचं जे पहिल्या चॅप्टर